मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी पंडित दीनदयाल नगर येथील KGN वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री कल्लंग खान यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, माजी नगराध्यक्ष मुकेश सावे, माणिकपूर पोलीस ठाण्याचे PI दहिफळे साहेब, काँग्रेसचे डॉमिनिक डिमेलो, नितीन राऊत, संदेश जाधव, इक्बाल हुद्दा, रायबा मोरे, गीता आयरे, सिराज कमाल, निखिल आल्मेडा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. रमजान महिन्याचे महत्त्व एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक आहे. हा महिना इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण महिना आहे, कारण त्यात अल्लाच्या विशेष कृपेने व्रत ठेवले जाते. तसेच अल्लाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवासासोबत अनेक धार्मिक तसेच सामाजिक कार्य केले जातात. रमजान महिन्यातील रोजा हे इबादत आणि आध्यात्मिक शुद्धता वाढवत असते. रोजा म्हणजे फज्र ते मगरिब, सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान पाणी, अन्न तसेच इतर शारीरिक इच्छाशक्तींपासून दूर राहणे. हे केवळ शारीरिक व्रत नाही, तर आध्यात्मिक शुद्धतेची साधना आहे. इंसान आत्मा आणि शरीराची शुद्धता राखण्यासाठी रोजा ठेवतो. त्याचबरोबर आध्यात्मिक समृद्धी देखील वाढीस लागत असते. रमजानमध्ये कुराणचे वाचन करणे, प्रार्थना करणे आणि गरिबांना मदत करणे या सर्व कार्यांनी माणसाच्या आध्यात्मिक जीवनात समृद्धी येते. अल्लाच्या कृपेचा अनुभव वृद्धिंगत होत असतो. रोजा केल्याने माणूस अल्लाच्या जवळ जातो, आशीर्वाद मिळवतो आणि त्याच्या जीवनात सुधारणा करतो. रोजा ठेवताना शारीरिक पातळीवर सहनशीलता आणि संयम याचा अनुभव येतो. तसेच दुसऱ्यांच्या दुःखाची आणि गरिबीचीही जाणीव होते. रमजान महिना समाजातील सर्व लोकांना एकत्र आणतो. यात लोक प्रार्थना करतात आणि एकमेकांना मदत करतात. यामुळे समाजात एकात्मतेचे वातावरण निर्माण होते. रमजान महिना म्हणजे गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याचा महिना आहे. दान करणे, गरिबांना अन्न देणे आणि रोजा ठेवलेल्या व्यक्तीला मदत करणे यामुळे समाजात सहकार्य आणि दया वाढते. रोजा ठेवताना इतरांची परिस्थिती समजून घेणे आणि त्यांच्या जीवनात ज्या अडीअडचणींचा ते सामना करतात त्याची जाणीव होणे आवश्यक आहे. या जाणीवेमुळेच समाजातील अडचणींवर लक्ष दिले जाते, एकमेकांची मदत केली जाते. संपूर्ण रमजान महिन्यातील रोजा केल्यामुळे व्यक्ती आणि समाज दोन्ही स्तरावर नैतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक सुधारणा साधता येते.